राज्यात पोलिसांवर कुणाचाही धाक राहिला नाही, कायदा सुव्यवस्थाचं अस्तित्वात नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवेंनी केला। तर गुंडागर्दी वाढत चालली असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला। तर राज्यात पोलिसांवर कुणाचाही धाक राहिलेला नाही, कायदा सुव्यवस्था अस्तित्वातच नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवेंनी केला। तर गुंडागर्दी दिवसेंदिवस वाढत चालली असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला। कारवाई वेळीच होत नाही, त्यावेळी जनतेचा उद्रेक होतो। जनतेने जर कायदा हातात घेण्याची पाळी कधी येते, ज्यावेळेस न्याय मिळत नाही तेव्हा येते। आणि 10 दिवस तो आरोपी खुलेआम फिरताना दिसत असेल तर पोलीस विभागावर काय कारवाई केली हा प्रश्न आम्ही विचारू। त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करण्याची आवश्यकता आहे। काय झक मारत होते काय 10 दिवस? एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो आणि तुम्ही फिरत असताय। हे पोलिसावर धाक राहिला नाही, प्रशासनावर धाक राहिला नाही, त्याचे परिणाम राज्याला असे भोगावे लागत आहेत। पोलीस सुद्धा राजकीय नेत्यांचे, सत्ताधाऱ्यांच्या हाताचे प्यादे बाहुले बनलेले आणि म्हणून यांना सुद्धा नाक सरळ वागताना राहिले नाही आणि म्हणून जनता अशा पद्धतीनं शोक व्यक्त करते। जामनेर तर गिरीश महाजनांचं आहे ना, बघा द्या उत्तर याचं। बाकी इकडे तिकडे तुम्ही बरोबर नाक खुपसत असतात। आता इथं काय झालं तुमच्याच गावात बघा। एखाद्या मुलीवर अन्याय झाला असेल तर ताबडतोब त्या मुलीला न्याय हा मिळाला पाहिजे। आणि या राज्यामध्ये आपण जर बघितलं, आजच्या काळामध्ये महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्याच्याचबरोबर गुंडागर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे।